घटना आहे महाराष्ट्रातील शिरूरमधील। आजकालच्या विवाहित महिलांना काय झालेलं आहे, अशा तरुणांशी संबंध ठेवतात की जो शरीराने त्याची शरीरयष्टी सुद्धा चांगली नाही, त्याचबरोबर त्याच्याकडे पैसा नाही, अशा तरुणांना समाजात छपरी लोक म्हणतात। मग अशा छपरींच्या प्रेमात पडल्यानंतर विवाहित महिलांसोबत असंच घडत असतं। मग या महिलेसोबत असं भयंकर घडलेलं आहे पहा। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तर समाजात अशा छपरी तरुणांची वाढ होत चाललेली आहे आणि चक्क विवाहित महिला अशा तरुणांच्या प्रेमात जाळ्यात संबंधात कशा अडकतात असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे। ही घटना गुरुवारी म्हणजे 24 जुलैला रात्री घडलेली आहे। थरकाप उडवणारी ही घटना घडली असून शुक्रवारी सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आलेला आहे। मग असं काय त्या जंगलात घडलं होतं आणि या विवाहित महिलेसोबत असं काय झालं ते पहा। दीपाली गणेश आसवार असं मृत युवतीचे नाव असून ती सध्या कन्नड येथे बहिणीकडे राहत होती। मांडकी तालुका वैजापूर येथील सुनील सुरेश खंडागळे वय वर्ष 21 याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून तिचे प्रेम संबंध होते। गुरुवारी सुनीलने वडिलांची दुचाकी घेऊन कन्नड गाठली आणि दीपालीला भेटला। दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरले आणि संध्याकाळनंतर ते दौलताबाद घाटात गेले। खरं तर अशा छपरी मुलांना घरच्यांची जबाबदारी नसते ना कशाची जबाबदारी असते, मग असे चाळे करतात आणि अशा महिला किंवा तरुणींना आपल्या जाळ्यात ओढतात। आता दीपाली गणेश आसवार ही बहिणीकडे गेली होती आणि मग सुनील सुरेश खंडागळे याने काय केलं, त्या 21 वर्षाच्या तरुणाने काय केले की त्याने गुरुवारी सुनीलने वडिलांची दुचाकी घेऊन कन्नड गाठली आणि दीपालीला भेटलं। मग दिवसभर त्यांनी मजा मस्ती केली, अक्षरशः वेगवेगळ्या ठिकाणी फिरले आणि संध्याकाळी ते दौलताबाद घाटात गेले। तेथे दोघांमध्ये तीव्र वाद झाला। आता वादाचे मूळ कारण म्हणजे दीपालीने 1 लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली। आता या प्रकाराने संतप्त झालेला सुनील नियंत्रण हरपून गेला, म्हणजेच की त्याची ही पहिलीच वेळ होती। त्याने पहिल्यांदाच असं कोणाला तरी जाळ्यात ओढलं होतं आणि त्यानंतर असं जाळ्यात ओढल्यानंतर असं पहिल्यांदाच त्याला कोणीतरी म्हटलेलं आहे की बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी प्रेयसीने दिली होती। या प्रकाराने तो संतप्त झाला आणि त्याचं नियंत्रणच हरपून गेलं। रागाच्या भरात त्याला काय करावं आणि काय नाही हे सुचेनाचं झालं। मग रागाच्या भरात त्याने दीपालीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला। नंतर मृतदेह घाटात ढकलून देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला। घटनेनंतर काही तासातच सुनीलने थेट शिरूर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली। आधीच त्याचं नियंत्रण हरपून गेलं, त्याला काय करावंसं काय नाही असं झालं होतं। मग त्याने प्रेयसीचं डोकं जे आहे त्या जंगलात त्या घाटात एका दगडावर जोरात आपटू लागला आणि तिथेच त्या प्रेयसीचा मृत्यू झाला। मग त्याचं भान जागेवर आल्यानंतर त्याला असं वाटलं की आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे। मग घटनेनंतर काही तासातच सुनीलने थेट शिरूर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली। ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंब व त्यांनी तात्काळ दौलताबाद पोलीस ठाण्यात माहिती दिली। पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शोधून काढला। पोलीस तपासात मृतदेहाची ओळख दीपाली आसवार हिच्या रूपात पटली। आरोपी सुनील खंडागळेला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत। खरं तर दीपालीने तिच्या नवऱ्याचं सुद्धा आयुष्य बर्बाद केलेलं आहे। हे संपूर्ण घडलं, आता त्याच्या मनावर परिणाम काय होईल, त्याच्या घरच्यांच्या मनावर परिणाम काय होईल। दीपालीचा तर मृत्यू झाला, परंतु तिच्या नवऱ्याचं कुटुंब आणि तिचा नवरा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।